श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जय श्रीराम. आपल्याला बहुतांश आठवत असेल की अयोध्यामध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली होती त्यावेळेला आपल्याला सर्वांनाच घरपोच पिवळे तांदूळ आणि पत्रिका मिळाली होती. बऱ्याच जणांना पिवळे तांदूळ का मिळाले याचे कारण अजूनही माहिती नाही. तर ते पिवळे तांदूळ नक्की कशासाठी, प्रभू रामचंद्रांच्या पूजेची नक्की काय आहे अचूक वेळ आणि पूजेमध्ये असे कोणते मंत्र आहेत जे रोज एकाच वेळेला एकाच जागेवर म्हटले तर ते सिद्ध होतात आणि आवडता नैवेद्य कोणता आणि रेसिपी. रामनवमी हे भगवान श्रीरामांचे जन्मोत्सव आहे जे चैत्र शुद्ध नवमीला साजरे केले जाते. हे पर्व धर्म, मर्यादा, पुरुषोत्तम श्रीरामांच्या आदर्शाचे प्रतीक आहे आणि चैत्र नवरात्रीचा समारोप करते. धार्मिक महत्त्व रामनवमीला श्रीरामांचा जन्म अवतार मानला जातो ज्याने असुरांचा नाश करून धर्माची रक्षा केली. हे पर्व भक्तांना कर्तव्यनिष्ठा, सत्य आणि भक्ती शिकवते, ज्यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात आणि समृद्धी येते. विष्णूंचा 7वा अवतार म्हणून रामांचा जन्म मध्यान काळात झाला. तो 2026 वार गुरुवार 26 मार्च सकाळी 11:48 ते दुपारी 1:42 पर्यंत आहे. या काळामध्ये पूजा करणे शुभ समृद्धीचे मानले गेले आहे, म्हणून यावेळी पूजा विशेष फलदायी आहे. राम जन्मकथा रामायणानुसार राजा दशरथाला मुंज वृषभ यज्ञ केल्यावर 4 पुत्ररत्न झाले. पुत्रकामेष्टी यज्ञातून दशरथाने पायासाने 4 पुत्र मिळवले: राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. चैत्र शुद्ध नवमीला माध्यान्हला अयोध्येत रामांचा जन्म झाला, ज्याने देवतांचा उद्धार आणि रावणवधाचे बीज रोवले. हे पर्व राम राज्यांचे स्वप्न दाखवते, ज्यात न्याय आणि शांती प्रस्थापित होते. तर रामनवमीची पूजेची तयारी करताना तुम्हाला आदल्या दिवशी सुद्धा थोडीफार तयारी करावी लागेल. ती कोणती? तर तुम्हाला आदल्या दिवशी तुळशीची पाने सूर्यास्ताच्या अगोदर तोडून आणावी लागतील. पूजेमध्ये आपल्याला तयारी करताना त्यामध्ये एक पाट घेऊन त्याच्यावर लाल कापड अंतरा. त्या कपड्यावर एक तांब्याचा कलश घेऊन स्वस्तिक काढा आणि त्यामध्ये आपल्याला पिवळ्या केलेल्या अक्षता भरावायच्या आहेत. त्या पिवळ्या केलेल्या अक्षता अखंड तांदळाच्या असाव्यात. ह्या पिवळ्या अक्षतांचा विधी आपल्या जीवनामध्ये सुख, संपत्ती, भरभराटी घेऊन येतो. ह्या अक्षता तांब्याच्या कलशामध्ये भरताना राम राम असा जप चालू ठेवा, कारण राम नामामध्ये खूप ताकद असते. नामस्मरण करत अक्षता भरावायच्या आहेत, हे मात्र विसरायचं नाही. त्या अक्षतामध्ये एक तुळशीचे पान टाकायला विसरायचे नाही, कारण विष्णू, राम, कृष्ण यांना तुळस फार प्रिय आहे. त्याच्याच शेजारी आदल्या दिवशीच एक दिवा प्रज्वलित आपल्याला करावायचा आहे. तो तुम्ही अखंड ज्योत म्हणून पण लावू शकता, म्हणजे तो दिवा बुधवारपासून शुक्रवारपर्यंत राहील याची दक्षता घ्यावी. तो अक्षताचा कलश आहे ना, तो तुम्ही लाल कपड्यांनी झाकून ठेवा. आणि आता दुसऱ्या दिवशी म्हणजे रामनवमी दिवशी सकाळी स्नान करा, स्वच्छ कपडे घालून सूर्याला अर्घ्य द्या, जेणेकरून आपला दिवस खूप चांगला जातो. आणि गंगाजल, फूल, अक्षता, पान, सुपारी हातामध्ये घेऊन संकल्प करून घ्यावा आणि ओम श्री रामचंद्राय नमः असा 1 मिनिटभर जप करा. आता ही रामनवमीची पूजा आपल्याला 12 वाजता करायची असते. त्याचप्रमाणे तुम्ही त्या पूजेची तयारी करू शकता. आता आपण आदल्या दिवशी जे पिवळे तांदूळ करून कलश ठेवलेला आहे त्या तांदळाचे करायचे काय, तर त्याची आपल्याला पूजा करावयाची आहे. त्यासाठी आपल्याला 5 फळे कोणतीही लागतील. श्रीरामांना आवडणारा प्रसाद म्हणजे पंजिरी किंवा सुंटवडा. या दोन्हीपैकी कोणताही एक प्रसाद केला तरी चालेल. सोपा प्रसाद म्हणजे एक तवा घ्या, तव्यावर थोडेसे धणे गरम करा. ते मिक्सरला बारीक करताना त्यात थोडा गूळ घालून त्यात थोडीशी विलायची पूड, सुंठ पावडर आणि टाका आणि हा आपला झाला साधा आणि सोपा श्रीरामांना आवडणारा प्रसाद पंजीर तयार झाला. तुम्हाला जसं की वरण भात, मेथीची भाजी हा सुद्धा नैवेद्य तयार करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. श्रीरामाची पूजा करण्यासाठी गंध, अक्षदा, फुलं, चंदन हे सर्व तयार करून ठेवायचे आहे. आता ज्यांच्याकडे श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती नाही त्यांनी श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा केली तरी चालेल. आता अक्षदांचं काय करायचं, तर जसं की सांगितलं रामनामात खूप ताकद आहे. बरेच लोक काय करतात, गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत एका वहीमध्ये जय श्रीराम किंवा राम असे लिहितात, पण सर्वांना जमेल असं नाही. म्हणून जो पाट टाकलेला आहे त्या पाटावरती जे लाल कापड अंतरलेले आहे त्यावरती त्या कलशामधील पिवळ्या अक्षता घ्यावायच्या आहेत आणि त्याने जय श्रीराम असे लिहायचे आहे. आणि दोन्ही बाजूला कडेने रिद्धी आणि सिद्धीच्या 2 रेषा ओढण्यास मात्र विसरायचे नाही. नंतर फळांचा नैवेद्य असेल किंवा पोळी, मेथीचा भाजीचा नैवेद्य असेल किंवा पंजिरीचा नैवेद्य असेल, हे सर्व आपल्याला नावापुढे ठेवायचे आहे. तांदळ आणि रामाचे नाव काढून राम राम असा जप करत राहा. नक्कीच तुम्हाला छान अनुभव येईल आणि आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील.
प्रत्यक्ष हे नाव काढताना तुम्हाला अडथळे किती येत आहेत हे पहा. राम हे 2 शब्द लिहिण्यास किती त्रास होतोय हे तुमच्या लक्षात येईल. हा शब्द लिहिणे हे इतकं सोपं नाही. तुम्ही खरंच अनुभवा. ज्यावेळी अयोध्यामध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना झाली होती त्यावेळीसुद्धा मी तुम्हाला हा विधी सांगितला होता. तर खरंच बऱ्याच जणांना छान अनुभव आलेत. नक्कीच हा विधी तुम्ही करा. यामुळे तुम्हाला अनुभव आणि राम नामाची ताकद लक्षात येईल. नंतर पूजा करताना राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची मूर्ती किंवा फोटो ठेवा. पूजा करतेवेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने रामांचे ध्यान करा आणि हात जोडून अगच्छ देव देवेश हा मंत्र जपा आणि आवाहन करा. नंतर पंचामृत घेऊन अभिषेक करा. ओम श्री रामचंद्राय नमः. स्नान समर्पयामी. जनेऊ, चंद्री, चंदन, फलाहार चढवा. अंगपूजा करताना ओम श्री रामचंद्राय नमः पादो पूजयामी. नंतर धूप, दीप, नैवेद्य अर्पण करा. प्रभूंची आरती करा आणि प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा तुम्हाला मूर्तीभोवती करता आली नाही तर तुम्ही स्वतःभोवतीसुद्धा प्रदक्षिणा करू शकता. आणि आता श्री रामचंद्रांचा मुख्य मंत्रबीज ओम श्रीम राम रामाय नमः 108 वेळा हा जप करा. महामंत्र आहे ओम राम रामाय नमो नमः आणि विजय मंत्र आहे राम राम जय राम जय जय राम. हे मंत्र 1-1 मिनिटभर करा. हे विधी भक्तीने केल्यास नक्कीच श्रीराम कृपा करतील. तर नक्कीच हा विधी करून पहा आणि प्रभू रामचंद्रांची कृपा आणि आशीर्वादाचे हक्कदार व्हा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहिण्यास विसरू नका. नाहीतर प्रभू तुमच्यावर कृपा करणार नाहीत. जय